गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज मला थोडीशी घाई आहे कारण लातूर जिल्ह्यात आज रंगपंचमी खेळली जाते. नाही हो, मला खेळायला जायची घाई नाही. तुमचं लेक्चर ती साऊंड सिस्टम सुरू होण्यापूर्वी शूट करायचं आहे याची मला घाई आहे. मग तुम्हाला टायटल बघून आयडिया आलीच असेल की आज आपल्याला काय लर्न करायचंय. इंडियन लॉजिक हा रिसेंटली विचारला गेलेला सगळ्यात हॉट टॉपिक आहे आणि तो टॉपिक आपल्या सगळ्यांनाच अवघड जातो कारण तो फार पूर्वीपासून आपण वाचत आलेलो नाही आणि आपल्याला त्या सगळ्या कॉन्सेप्ट नवीन आहेत. इंडियन लॉजिक मी वेगळ्या पद्धतीने तुमच्याकडे रिप्रेझेंट करेल असा मी पूर्ण प्रयत्न केलेला आहे. चला मग लर्न करूयात आणि 2 मार्क तुमचे फिक्स करूयात. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मला तुम्हाला एक सजेशन द्यायचंय की खूप लोकांचं असं म्हणणं आलं की सर आमचा थोडासा कॉन्फिडन्स कमी होतोय, आम्हाला एक्झामची भीती वाटते, एक्झाम फेस करायला आम्हाला अवघड जाते. तर त्यांना मी एवढंच सांगेल कि रेस अभी खत्म नहीं हुई और तुम हार जीत का फैसला मत सुना. रेस अभी खत्म नहीं हुई और तुमने हार जीत का फैसला भी सुना दिया. म्हणून एक्झाम यायला वेळ आहे, 5-6 दिवस आहेत. व्यवस्थित स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवा. दुसऱ्या एका माणसानं म्हटलेलं आहे की सायन्स फक्त नंबर आणि कॅल्क्युलेशनचा खेळ नाहीये, त्याला थोडासा विश्वास पण गरजेचा आहे. साइंस सिर्फ नंबर्स और कैलकुलेशंस पर जिंदा नहीं रहता बेंजामिन. थोड़ा विश्वास चाहिए और थोड़ा बहुत प्यार भी. गेल्या 3 महिन्यात तुम्ही जो अभ्यास केलेला आहे आणि येत्या 5 दिवसात जो तुम्ही अभ्यास कव्हर करणार आहात त्यावर तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स ठेवा आणि एक्झामला व्यवस्थितपणे टॅकल करा आणि थोडंसं चिल मध्ये एक्झाम द्यायचा प्रयत्न करा. कारण बघा, आपलं इंजिन हे एक्झामच्या वेळेस गरम झालं पाहिजे. आपलं इंजिन जर आत्ताच गरम झालं तर एक्झामच्या वेळीपर्यंत आपण थंड पडून जाऊ. म्हणून थोडंसं आता रिलॅक्स राहा जेणेकरून की एक्झाम आल्यावर आपलं इंजिन गरम होईल आणि आपण फास्ट स्पीडनं पळू शकू. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा आणि अभ्यासाला लागा. ही रियालिटी अशी आहे की आपण एखाद्या गोष्टीला प्लॅनिंग करून जर टॅकल केलं तर ती गोष्ट मिळायची प्रोबॅबिलिटी आपली जास्त असते आणि विदाउट प्लॅनिंग गेलो तर आपल्याला कदाचित फेल्युअरला फेस करावं लागेल. इस चोरी का प्लान बनाने के पीछे मेरी कई सालों की मेहनत है. कितने सालों की? 20 साल. त्यामुळे व्यवस्थित उरलेले 5-6 दिवस प्लॅन करा. एक्झामचा टाइम पण तुम्ही व्यवस्थित मॅनेज करा आणि तयारीला लागा. मी घेतलेल्या लास्ट लेक्चर मध्ये तुम्हाला लक्षातच असेल की आपण 3 ग्लास पाहिले. पहिला ग्लास होता डेटा इंटरप्रिटेशनचा, दुसरा लॉजिकल रिझनिंगचा आणि तिसरा मॅथमॅटिकल रिझनिंगचा. तर यापैकीच लॉजिकल रिझनिंगच्या ग्लासमध्ये इंडियन लॉजिक हा टॉपिक आहे आणि हा टॉपिक आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये डिस्कवर करणार आहोत. लास्ट स्लाइड पासून खाली आल्यानंतर आपल्याला इथं इंडियन लॉजिक मिळतं. या इंडियन लॉजिक मध्ये आपण त्याचे काही टाइप्स पाहणार आहोत जसे की फॅलसी, परसेप्शन, इन्फेरन्स, कंपॅरिझन, ॲनालिसिस आणि इम्प्लिकेशन्स. या काही टाइप्सला आपण एकदा जर व्यवस्थित समजून घेतलं तर एक्झाम पर्यंत तरी आपण ते विसरणार नाहीत. त्यामुळे आपण एक टाइपला व्यवस्थित समजून घ्यायचा प्रयत्न करू. Welcome back, sir. All systems for gaming will be prepared in a few minutes. पुढे जाण्यापूर्वी स्लाइड मध्ये मी काय रिप्रेझेंट केले ते आपण व्यवस्थित समजून घ्यायचा प्रयत्न करू. तर पहा, इथं ग्रीन अक्षरामध्ये टाइप दिलेला आहे, त्यानंतर त्याचंच मराठी नाव दिलेलं आहे, नंतर एक कीवर्ड, ज्या कीवर्ड वरून आपल्याला ऑप्शन वाचल्या कळेल की तो कोणत्या टाइप मध्ये मोडतो, आणि लास्टला एक एक्झाम्पल पाहणार आहोत ज्याद्वारे आपल्याला व्यवस्थित समजून जाईल की हा टाइप म्हणजे नक्की काय आहे. मग आता आपण पहिल्या टाइप कडे वळूयात जो आहे फॅलसी. फॅलसी म्हणजे काय? मराठीत त्याचं नाव हेत्वाभाव आहे. हेत्वाभाव म्हणजेच चूक किंवा भ्रम निर्माण होणे. जसं की बघा, इथं मी दाखवलंय की हाऊसफुल पिक्चर मध्ये जसा भ्रम निर्माण झाल्यामुळे सगळा गोंधळ होतो, त्याचप्रमाणे फॅलसी मध्ये सुद्धा काहीतरी आपला गैरसमज निर्माण होतो आणि त्या गैरसमजातून आपण चुकीच्या कन्क्लुजनला पोहोचतो. एक्झाम्पल मध्ये तुम्ही समजून घ्या की बूस्ट आणि वॉटर मिक्स केल्याने जर पॉवर आपल्याला मिळत असेल आणि मिल्क वॉटर यांच्या मिक्सअपमुळे पण आपल्याला पॉवर मिळत असेल तर वॉटर कॉमन असल्यामुळे वॉटरमुळेच आपल्याला पॉवर मिळते असं जर आपण कन्क्लुजन काढलं तर ते चुकीचं ठरणार आहे. म्हणूनच आपल्याला तिथं भ्रम निर्माण झाला की वॉटरमध्ये पॉवर आहे, जो की चुकीचं आहे. जिथे जिथे चुकीचं कन्क्लुजन ड्रॅग केलं जातं त्याला आपण फॅलसी म्हणजेच हेत्वाभाव मध्ये मोडतो. आता बघा, तुम्ही हे दोन्ही शब्द लक्षात ठेवा आणि तो कीवर्ड सगळ्यात जास्त लक्षात ठेवा. तो कीवर्डच लक्षात ठेवून आपल्याला ऑप्शन कडे जायचंय आणि तो पर्टिक्युलर टाइप निवडायचा आहे. नेहमी लक्षात ठेवा की चुकीचं कन्क्लुजन म्हणजेच फॅलसी. त्यानंतर दुसरा टाइप आहे परसेप्शन. परसेप्शन म्हणजेच काय? प्रत्यक्ष. म्हणजेच इथं कीवर्ड आहे इंद्रिय किंवा सेन्स ऑर्गन. म्हणजे एक्झाम्पल थ्रू पहा, द शर्ट इज ब्लॅक म्हणजे सेन्स ऑर्गन आपला डोळा आहे.
डोळ्यानं आपल्याला दिसलं की शर्टचा कलर हा ब्लॅक आहे, म्हणून ते सेंटेन्स आपलं हे परसेप्शन अंडर येणार आहे. त्याचं आणखीन एक एक्झाम्पल म्हणजे घरात नॉनव्हेज बनवल्या एक वेगळा वास येतो, त्या वासावरून आपण जज करतो की आजचा बेत काय आहे, त्यालाच आपण परसेप्शन अंडर मोजू शकतो. मग हे दोन्हीही टाइप्स आपल्याला अगदी क्लिअर अंडरस्टँड झाले असं मी समजतो. आणि तिसऱ्या टाइप कडे येतो तो म्हणजेच कंपॅरिझन. कंपॅरिझनलाच मराठीमध्ये उपमान म्हणतात. आता मराठीमधले जे आपल्याला शब्द लक्षात राहत नाहीत तिथं आपण इंग्लिशमध्ये स्विच व्हायचं. आता उपमान वाचल्या आपल्याला कळणार नाही की नेमकं काय म्हणायचंय, पण कंपॅरिझन म्हणल्या लगेच आपल्याला कळून जाईल. म्हणून आपल्याला इंडियन लॉजिकचे ऑप्शन्स हे मराठी इंग्लिश दोन्हीकडे आपल्याला पाय ठेवून चालायचं आहे, जसं अजय देवगण चालतो तसं. तर इथं कीवर्ड आहे लाईक. लाईक म्हणजेच कंपॅरिझन, म्हणजे याच्या सारखं ते. जसं की बघा इथे एक्झाम्पल थ्रू, सन इज लाईक हिज फादर, म्हणजेच मुलगा हा त्याच्या पप्पा सारखा आहे. म्हणजेच इथं कंपॅरिझन झालेलं आहे आणि ते सेंटेन्स आपलं उपमान म्हणजेच कंपॅरिझन अंडर येतं. हे लक्षात ठेवा तुम्ही. आता बघा हे तिन्ही टाइप अत्यंत सिंपल आहेत म्हणून हे मी फर्स्ट स्लाइड मध्ये टाकलेत. इथं कसलंही कन्फ्युजन तुमचं होता कामा नये. अगदी सिंपल आहे. फॅलसी म्हणजे काय, जिथं चुकीचं आपलं कन्क्लुजन आलं ती फॅलसी. परसेप्शन म्हणजे काय, जिथं इंद्रिया थ्रू आपल्याला नॉलेज मिळालं, जे की समोर पाहून किंवा वास घेऊन किंवा हात लावून नॉलेज मिळालं ते म्हणजे परसेप्शन. आणि तिसरं म्हणजे कंपॅरिझन. कंपॅरिझन मध्ये काय होतं की दोन गोष्टीची तुलना होती. जर हे तिन्ही टाइप तुम्हाला समजले तर मग पुढे मूव्ह ऑन व्हा, नाहीतर परत एकदा या तिन्ही टाइपची स्लाइड एकदा रिवाइज करा. ही शेवटची स्लाइड आहे आणि या स्लाइड मध्ये आपण पुढचे 4 टाइप पाहणार आहोत. म्हणजेच टोटल आपल्याला 7 टाइप पाहिजे आहेत. तर इथं बघा चौथा टाइप आहे आपला इन्फरन्स. इन्फरन्स म्हणजेच अनुमान आणि अनुमान म्हणजेच कन्क्लुजन. तर इथं मी कन्क्लुजन हा कीवर्ड दिलेला आहे. आता बघा इन्फरन्स मध्ये काय होतं की 3 सेंटेन्स दिलेले असतात. आता त्या 2 सेंटेन्स वरून आपल्याला तिसऱ्या सेंटेन्सचं कन्क्लुजन हे काढता येतं. ते कन्क्लुजन काढताना आपण व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे की ते फॅलसी अंडर नाही आलं पाहिजे. म्हणजेच काय तर चुकीचं कन्क्लुजन नाही निघालं पाहिजे. जसं की एक्झाम्पल थ्रू इथं आपण समजून घेऊ. ऑल एनिमल्स कॅन डाय, ऑल मेन आर एनिमल. मग काय होईल, यावरून कन्क्लुजन निघतं की ऑल मेन कॅन डाय. म्हणजे बघा सगळे जर प्राणी मरणार असतील आणि माणूस हा पण प्राणी आहे तर मग माणूस मरणारच आहे. आता हे कन्क्लुजन फॅलसी अंडर नाही आहेत, हे चुकीचं तर नाहीये. जे 2 वरती सेंटेन्स दिलेत त्याच्याच कन्क्लुजन थ्रू आपण 3rd सेंटेन्स काढू शकतो आणि म्हणूनच हे अनुमाना अंडर येतं. अनुमान म्हणजेच इन्फरन्स. आता इथं इन्फरन्स कळो या न कळो पण अनुमान हा शब्द आपल्याला लक्षात राहतो, तो आपल्या मराठीमध्ये परिचयाचा आहे. त्यामुळे तुम्ही या टाइपला अनुमान असंच लक्षात ठेवा. त्यावरून कसं होईल की ऑप्शन तुम्ही जेव्हा बघता आणि अनुमान वाचता तेव्हा तुम्हाला कळेल की ह्या 2 सेंटेन्सचं कन्क्लुजन म्हणजे हे आहे आणि असं 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 सगळं येऊन जाईल. चुकायचे चान्सेस इथं बिलकुल नाके बरोबर आहे जर काळजी घेतली तरच. चला मग पुढच्या टाइप कडे वळूयात. या टाइपचं मला इंग्लिश मध्ये नाव माहित नाहीये आणि मी सर्च करण्याची तसल्ली पण घेतली नाही, तुम्ही सर्च करा. पण याला मराठीमध्ये अनुपलब्धी असं म्हणतात. अनुपलब्धी म्हणजेच जे उपलब्ध नाही. म्हणून मग मी इथं कीवर्ड दिला आहे नो म्हणून. तुम्हाला इथं दिसत असल्याप्रमाणे पिंक मूवी मध्ये जसं नो मीन्स नो म्हणतात त्याचप्रमाणे. चला मग एक्झाम्पल थ्रू आपण याला समजून घेऊ. नो पॉलिटिशियन इज क्लीन. आता इथं नो हा कीवर्ड मला दिसला, मग या कीवर्ड वरून मी काय करेन की हे एक्झाम्पल अनुपलब्धी अंडर येतं हे मी इझिली सांगू शकतो. मग पहा मागच्या स्लाइड मधल्या 3 टाइप्स आणि या स्लाइड मधल्या 2 टाइप्स. इथपर्यंत तुमचं काहीही कन्फ्युजन नसलं पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे, कारण अत्यंत इझी पार्ट आहे. थोडं बहुत कन्फ्युजन ह्या उरलेल्या 2 पॉइंट मध्ये असेल. मग याला आपण व्यवस्थित समजून घ्यायचा प्रयत्न करूयात. इथं तुम्हाला ही स्लाइड व्यवस्थित दिसली पाहिजे म्हणून माझं डिसअपिअर होणं गरजेचं आहे. मी इथं थोडंसं असं स्वतःला लपून टाकतो जेणेकरून तुम्हाला पूर्ण स्लाइड दिसेल. लास्ट बट वन टाइप आहे इम्प्लिकेशन म्हणजेच अर्थापत्ती. आता ह्या दोन्ही शब्दावरून आपल्याला फारसं लक्षात येत नाही की नेमकं यामध्ये काय घडामोड घडतीये, पण तुम्ही इथं कीवर्ड लक्षात ठेवा तात्पर्य. आता तात्पर्य म्हणजे काय तर बघा इथं मी एका एक्झाम्पल थ्रू सांगितलेलं आहे. हे एक्झाम्पल माझ्या फार जवळचं आहे कारण माझ्या रूममेटचंच एक्झाम्पल मी इथं देतोय की पहा रतनचा फोन बिझी असतो. दुसरं सेंटेन्स आहे रतन फोनकडे बघून एकटाच हसतो. आणि यावरून तिसरं सेंटेन्स त्यांनी दिलेलं आहे की रतन रिलेशनशिप मध्ये आहे. अगदी बरोबर आहे. वरच्या 2 सेंटेन्स वरून आपण तात्पर्य म्हणून तिसरं सेंटेन्स यूज करू शकतो.
आणि जे की अगदी खरं पण आहे. हे फॅलसी अंडर पण येत नाही, कारण हे सेंटेन्स चुकीचं पण नाही. आता हा व्हिडिओ बघून रतनचा मला फोन नक्की येणार हे मला माहिती आहे. इम्प्लिकेशन आणि इन्फेरन्स यामध्ये खूप कन्फ्युजन होतं आपल्याला, कारण कन्क्लुजन काढणं म्हणजेच तात्पर्य काढणं आहे सर. इथं तुम्ही दोन्ही टाईपला डिस्टिंग्विश कसं करू शकता, दोन्ही टाईप मधला फरक तुम्ही कसा सांगू शकता सर? मग पहा, तुम्हाला इथे एक ट्रिक देतो. इन्फरन्स अंडर जे कन्क्लुजन येतं, म्हणजेच हे तिसरं सेंटेन्स येतं, त्या तिसऱ्या सेंटेन्स मध्ये आलेले सगळे शब्द हे वरच्या सेंटेन्स मध्ये आपल्याला आढळून येतात. हे तुम्ही नक्की लक्षात ठेवा. आणि तेच बघा, इन्फरन्सच्या एक्झाम्पल मध्ये तुम्ही पहा, इथं जे कन्क्लुजन मध्ये तिसरं सेंटेन्स आपण दिलेलं आहे, रतन रिलेशनशिप मध्ये आहे म्हणून, सेंटेन्स मधला प्रत्येक शब्द हा वरच्या दोन सेंटेन्स मध्ये आहेच असं काही नाहीये. हे सेंटेन्स आपण एक तात्पर्य म्हणून, एक हायपोथेटिकल कंडिशन म्हणून घेतलेली आहे, जी की खरी पण असू शकते, खोटीच आहे असं पण नाहीये. हा मूळ फरक अनुमान आणि अर्थापत्तीमध्ये आहे. अनुमान काढणं म्हणजेच वरती जे सेंटेन्स दिलेले आहेत त्याच्या ज्ञानावरून तिसरं सेंटेन्स ऍज अ कन्क्लुजन काढतो, ज्याचे की प्रत्येक शब्द वरती इन्क्लूड केलेले आहेत. पण अर्थापत्तीमध्ये जे शेवटचं सेंटेन्स निघतं, त्या सेंटेन्स मधला प्रत्येक शब्द वरच्या दोन सेंटेन्स मध्ये असेलच असं काही नाही. ते सेंटेन्स हे वरच्या दोन सेंटेन्सच्या चौकटी बाहेरचं सुद्धा असू शकतं. हे तुम्ही नीट लक्षात घ्या, ज्यावरून तुम्हाला इन्फरन्स आणि इम्प्लिकेशन मध्ये कन्फ्युजन होणार नाही आणि एक्झाम मध्ये हे दोन्ही ऑप्शन तुमचे चुकणार नाहीयेत. मग पहा, शेवटचा टाईप आहे इथं अनालिसिस. अनालिसिस मध्ये काय होतं, आता इथं मराठीमध्ये याला काय म्हणतात ते पण मला माहित नाही बरं का. तर अनालिसिसचा कीवर्ड मात्र मी इथं टाकला आहे डिस्टिंग्विश. डिस्टिंग्विश म्हणजेच फरक करणे. अनालिसिस मध्ये नेमकं काय होतं सर? तर पहा, इथं नेहमी दोन गोष्टीचं कंपॅरिझन होतं. म्हणजे एक एक्झाम्पल म्हणजे घरात भाऊ आणि छोटा भाऊ असेल तर त्या दोघांचं नेहमी होणारे एकमेकासोबतचं कंपॅरिझन. अजून एक एक्झाम्पल बघायला गेलं तर इंडियन फॅमिलीमध्ये नेहमी देखो शर्मा जी का लड़का गदर मचा रहा है, देखो शर्मा जी का लड़का वो कर रहा है, देखो शर्मा जी के लड़के के मार्क्स, याच्याशी आपण नेहमीच फॅमिलियर आहोत. तर तेच डिस्टिंग्विश, तोच फरक करणे म्हणजेच अनालिसिस आहे. तर अनालिसिसच्या टाईपमध्ये सिम्पली एवढंच लक्षात ठेवायचं की ह्या दोन गोष्टीचं फरक सांगितला जातो. आता अनालिसिस आणि कंपॅरिझन मध्ये छोटासाच फरक आहे. म्हणजे बघा, कंपॅरिझन मध्ये काय होतं की पॉझिटिव्ह अप्रोच ठेवला जातो, म्हणजेच कुत्रा हा कोल्ह्यासारखा दिसतो असं आपण एक कंपॅरिझन करतो. अनालिसिस मध्ये काय होतं की दोन गोष्टी कशा वेगळ्या आहेत हे सांगायचा प्रयत्न केला जातो. तर एक सिंपल सेंटेन्स वरून तुम्ही लक्षात ठेवा की बाहेरच्या व्यक्तीला किती मार्क पडले आणि आपल्या घरातल्या व्यक्तीला किती मार्क पडले याचं जेव्हा बोलणी होते ते सगळं अनालिसिस मध्ये येतं, जिथं की डिस्टिंग्विश केलं जातं, फरक केला जातो. तर पहा, हे 7 टाईप होते जे की तुम्हाला व्यवस्थित कळाले असतील असं मला वाटतं. फक्त तुम्ही एक काम करायचंय की कंपॅरिझन, अनालिसिस आणि इन्फरन्स, इम्प्लिकेशन यामधले काही एक्झाम्पल तुम्ही रीड करायचे. हे एक्झाम्पल रीड केल्यामुळे काय होईल की तुम्हाला नेमका फरक काय आहे, यांना कसं ओळखायचं याची व्यवस्थित तुमची प्रॅक्टिस होऊन जाईल. तुम्ही नेटवर हे एक्झाम्पल शोधा किंवा प्रिव्हियस इयर मध्ये आलेले काही एक्झाम्पल तुम्ही पहा, तुम्हाला व्यवस्थित आयडिया येऊन जाईल कोणत्या टाईपला काय कीवर्ड आहेत. हे जर तुम्ही लक्षात ठेवलं तर कदाचित तुम्हाला एवढं कन्फ्युजन होणार नाही आणि एक्झाम मध्ये इझिली 2 मार्क तुम्हाला मिळून जातील अशी मला अपेक्षा आहे. आता इंडियन लॉजिकचा लफडा असा झालेला आहे की हा टॉपिक नवीन आहे, त्यामुळे फार पूर्वीचे प्रिव्हियस इयर आपल्याकडे नाहीयेत आणि नेटवर सुद्धा यावर इन्फॉर्मेशन जास्त अवेलेबल नाहीये. म्हणून कंटेंट आपल्याला वाचण्यासाठी काय प्रिफर करायचं यामध्ये कन्फ्युजन व्हायचे चान्सेस आपले आहेत. म्हणूनच मला कमेंट बॉक्समध्ये आणि व्हॉट्सअप वरती नेहमी इंडियन लॉजिक वरती व्हिडिओ बनवा अशी रिक्वेस्ट आली होती, म्हणून हा इंडियन लॉजिकचा व्हिडिओ आहे. आणि तुम्ही पुढचे पण टॉपिक व्यवस्थित प्रिपेअर करा. दिवस हे लिमिटेडच उरलेत. लिमिटेड दिवसांमध्ये काय तुम्ही वाचणं प्रिफर करताय त्यावर तुम्ही फोकस करा, कारण तुमचा एक मिनिट सुद्धा खूप महत्वाचा आहे. माझं सुद्धा असं मत आहे की तुम्ही प्रत्येक युट्यूबवरचा व्हिडिओ आता 2x स्पीडनं पाहायला पाहिजे आणि व्यवस्थित त्याचे पॉइंट नोट डाऊन करून आपण हे लास्ट टाइम वाचतोय आणि एक्झाम मध्ये डायरेक्ट आपल्याला सोडवायचं आहे, ह्या दृष्टिकोनातून तुम्ही ते प्रिपेअर केलं पाहिजे. आणि एक्झामसाठी तुम्हाला शुभेच्छा आहेतच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.